मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. तुका मने माझे गणुताची सेवा, तुका मने माझे गणुताची सेवा, गणुताची सेवा, तुका मने सेवा तरी माझ्या देवा पार नाही, तरी माझ्या देवा पार नाही. कोणी कन्ना मोठी देजा कोणी कन्ना मोठी देजा तया त्याच्यापेक्षा दुप्पट आनंदाचा उत्सव मुलीचा जन्म झाल्यानंतर करा. कारण मुलीची किंमत बापाला तेव्हा कळत असते सज्जन हो, जेव्हा ती मुलगी बापाचं घर सोडून निघून जाते. ती मुलगी बापाला म्हणत असते, आईला म्हणत असते, आई मैया तेरे अंगनों की मैं हूं एक चिड़िया. मारू नको मला. अरे दादा, भावाला ती मुलगी म्हणते, दादा कायमस्वरूपी तुझ्या दारात राहण्यासाठी मी आलेली नाही. त्या बापाला सज्जन हो, त्या मुलीची किंमत तेव्हा कळते जेव्हा ती मुलगी लग्न झाल्यानंतर घराच्या बाहेर निघून जाते. केवढा मोठा त्याग तिच्या जीवनामध्ये असतो लक्षात ठेवा सज्जन हो. एखाद्या दिवशी बापाला घरी येण्यासाठी जर उशीर झाला तर रात्र रात्र डोळ्यात तेल घालून त्या मुलीनं बापाची वाट बघत बसावं दारात. आईनं यावं, आईनं म्हणावं, अगं किती वेळ वाट बघत बसतेस, कुठेतरी दारू पिऊन पडला असेल. नाही ग आई, आई का आले नसतील माझे बाबा, आणखी का उशीर झाला असेल माझ्या बाबांना.
डोळ्यात तेल घालून बापाची वाट त्या मुलीनं बघत बसावी सज्जन हो. एखाद्या दिवशी बाप जर उपवासी पोटी झोपला तर बापाच्या मानेखाली हात घालून त्या मुलीनं बापाला जाग करावं. बाबा उठा ना बाबा, तुम्ही आज भोजन का नाही केलं? माझ्या आईचं आणि तुमचं काही भांडण झालंय का बाबा? उठा ना बाबा. बापाच्या मानेखाली हात घालावा आणि बापाच्या मुखात घास भरवावे त्या मुलीनं सज्जन हो. लक्षात घ्या बापांनो, आपल्या आयुष्याची सगळी कमवलेली संपत्ती आपण आपल्या मुलाच्या स्वाधीन करत असतो. का? आपल्याला वाटतं आपला मुलगा आपल्या म्हातारपणाचा आधार होईल. पण सज्जन हो, ज्याला आपण आधार समजतो तो मुलगा आपल्याला जेव्हा वेळ येते तेव्हा तो मुलगा आपल्याला कधी आधार करतो हेच कळत नाही. ज्याला आपण आधार समजतो तो मुलगाच एक दिवस आपल्याला आधार करत असतो. स्वतःच्या पायावर उभा राहिला, मोठा शिकून सवरून साहेब होतो, शहरामध्ये जाऊन राहतो, चांगला सुंदर बंगला घेतो, पण त्या बंगल्यामध्ये त्या मुलाला आपल्या म्हाताऱ्या मायबापाला ठेवायची लाज वाटायला लागते सज्जन हो. काय उपयोगाची ती संपत्ती? मला वाटतं सज्जन हो, किती मोठा तुम्ही किती श्रीमंत असाल आणि तुम्हाला जर त्या बंगल्यामध्ये त्या म्हाताऱ्या माय बापाला ठेवायची लाज वाटत असेल तर त्याच्यासारखा दरिद्री तोच आहे सज्जन हो. लक्षात घ्या. अरे ज्या वेळेला आपण आपल्या आयुष्याची सगळी संपत्ती मुलाच्या स्वाधीन करतो, मुलगा कंबरड्यात लाता घालून बाहेर हाकलतो, त्या वेळेला सुद्धा त्या म्हाताऱ्या माय बापाला आजपर्यंतचा इतिहास बघा, मुलं नाही सांभाळत म्हाताऱ्या माय बापाला. आधार निराधार झालेले मुलं मायबाप शेवटी सज्जन हो, मुलानं घरातून हाकललं की मुलीच्या घरी जातात. गरीबाच्या घरी दिलेली ती मुलगी असते, झोपडीमध्ये राहते सज्जन हो. तिनं पाहिलं आपला बाप आलाय, माझा बाप आला, एवढा आनंद होतो त्या मुलीला. कुठं ठेवू माझ्या बापाला आणि कुठं नाही असं वाटायला लागतं त्या मुलीला सज्जन हो. आणि ती मुलगी बापाच्या हाताला धरून आपल्या झोपडीत नेते, बेसन भाकरीचा स्वयंपाक करते, ताट बापाच्या समोर ताट मांडते आणि हातात घास घेऊन बापाच्या तोंडाकडे ती घास नेते. ज्या वेळेला ती मुलगी बापाच्या तोंडाकडे घास नेते सज्जन हो, त्या मुलीच्या डोळ्यातून टपटप अश्रूच्या धारा येतात आणि डोळ्यातलं पाणी बापाच्या ताटात पडत असतं त्या मुलीच्या सज्जन हो. ती मुलगी बापाला म्हणत असते, बाबा माफ करा बाबा, आज एवढ्या दिवसानंतर तुम्ही आज माझ्या घरी आलाय, आज तुम्हाला तूप पोळीचा स्वयंपाक करून खाऊ घालावा वाटतोय बाबा, पण करू काय बाबा, आज माझ्या हातात काही नाही, तुम्हीच मला गरीबाच्या घरी दिलं ना. श्रीमंताच्या घरी जर दिला असता तर आज तुम्हाला तूप पोळीचा स्वयंपाक खाऊ घातला असता बाबा, पण गरीबाच्या घरी दिले ना आज. या गरीबाच्या घरची बेसन भाकरी तूप पोळी समजून खा बाबा. मुलीचं जीवन सामान्य नाही, म्हणून लक्षात घ्या सज्जन हो, सात्विक मुलगी घरात जन्माला येऊ द्या आणि सात्विक मुलगा सुद्धा राहू द्या. कारण मुलं संस्कारी असतील, सात्विक असतील, कधी त्याच वेळेला संस्कारी बनतील जेव्हा गीता भागवत करीते श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. जेव्हा हे सगळं घडेल, आज हे सुंदर कीर्तन आपण ऐकताय सज्जन हो, तसाच कीर्तनाला उशीर झाला, सुरुवात व्हायला 10 वाजून गेले. तसं 9 ते 11चा टाइम होता, पण 12 वाजून गेलेत आता. तरीही तुमच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता, असं वाटत नाही की तुम्ही बोर झालात म्हणून. पण तरीही सज्जन हो, अधिक तुमचा वेळ घेणार नाही. आज खऱ्या अर्थानं ज्यांच्यामुळे ही कीर्तनाचा हा योग आला, ही सगळी महाराज मंडळी, दिग्गज ख्यातनाम मंडळी सगळे आज या ठिकाणी उपस्थित आहेत. हे सुद्धा एका मुलीच्या कर्तृत्वामुळे शक्य होते. ऐका, आपल्या गावातली सुपुत्री असणाऱ्या संजनाताई, संजना संजयरावजी पवार यांनी, या ताईंनी आपल्या आईच्या, आपल्या मातेच्या स्मृतीनिमित्त आज हे कीर्तनाचं सौजन्य घेतलंय सज्जन. 50-60 हजार रुपये खर्च करायचं सोपं काम नाही. फक्त आपल्या आईच्या गोड आठवणीसाठी, त्यांच्या स्मृतीसाठी हो संजनाताईंनी हे सौजन्य स्वीकारलंय. एकदा जोरदार सगळ्यांनी टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. मुलगी काय करू शकते सज्जन हो, याचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण आहे. कितीही केलं ना, त्या मुलीला वाटतं माय बापासाठी किती केलं तरी कमी आहे. म्हणून लक्षात ठेवा, त्या घरामध्ये सात्विक कन्या पुत्रांना जन्माला घाला, चांगले संस्कार मुलांवर लावा. तुकोबाराय म्हणतात, असा जो आनंदी परिवार आहे
त्या परिवाराची मला सेवा घडावी. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.